लातूर पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात संपन्न। लातूर पंचायत समितीत काँग्रेसचा झेंडा, श्रीकांत बेले सभापती तर महेश चव्हाण उपसभापती पदासाठी बिनविरोध। लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उत्कृष्ट कामगिरी करत जनतेचा विश्वास संपादन केला असून जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे। या पार्श्वभूमीवर आज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली। पंचायत समितीत काँग्रेस पक्षाचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे सभापती पदासाठी श्रीकांत बेले तर उपसभापती पदासाठी महेश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली। त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांच्या पदग्रहण सोहळ्यास लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांनी उपस्थित राहून त्यांचा सत्कार केला। यावेळी त्यांनी दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील कार्यकाळात जनतेच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या। पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी पंचायत समितीचे सदस्य तनुजा चव्हाण, प्रिया उफाडे, पूजा जाधव, शिवानी शिंदे, अक्षय देशमुख, सत्यनारायण पाटील, विलास उफाडे, बाळासाहेब कदम, दीपाली कराड, शरयू गायकवाड, अमोल देडे, सुनंदा स्वामी, पूजा ढगे, गुरुनाथ गवळी, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष उमेश बेद्रे, रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद कापसे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हो शिंदे साहेब थोडं खाली घ्या ना। काँग्रेस पक्षाचा सेट द्या फक्त सेट। आज लातूर पंचायत समितीमध्ये सभापती आणि उपसभापतीच्या निवड काँग्रेस पक्षाचे दोन्ही अधिकृत उमेदवार इथं विजयी घोषित करण्यात आलेले आहेत आणि येणाऱ्या काळातला कारभार परत एकदा जनतेच्या आशीर्वादानं काँग्रेस पक्षाच्या बाजूनं लातूरच्या जनतेनं कौल दिला। ह्या निवडणुकीमध्ये ती जबाबदारी आम्ही समजून आमचे सर्व सदस्य व सभापती व उपसभापती ग्रामीण भागातल्या येणाऱ्या काळामध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणीसाठी शेतकऱ्यांच्या असतील, ग्रामस्थांच्या असतील, ग्रामपंचायतीची बरीच कामं जी रखडलेली असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये जो विकास गतिमान करण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची राहील। सरकार जरी वर आमच्या विचाराचं नसेल पण ग्रामविकासाच्या माध्यमातून जी आम्हाला संधी मिळालेली आहे ते आमच्या सदस्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं सोडवले जातील हीच जबाबदारी आमचे सगळे सदस्य घेऊन आजपासून कामाला सुरुवात करतात। निवडणुकीचा विचार प्रत्येक निवडणुकीमध्ये लोक आपापल्या पद्धतीनं विचार करतात। ह्या निवडणुकीमध्ये बहुतांश कौल हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा काँग्रेस विचारी किंवा सर्व धर्मसमभाव विचार राखणाऱ्या पक्षांना जास्त कौल लातूर जिल्ह्याने दिलेला आहे। त्याच्याकडे आपण बारकाव्यानं बघितलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये लातूरची राजकीय संस्कृती ज्या पद्धतीनं लातूरच्या लोकांना अभिप्रेत आहे ती संस्कृती जपण्यासाठीच असे सदस्य निवडून दिलेले आहेत आणि ते सदस्य आपापल्या भागामध्ये त्या पद्धतीनं काम करते। जास्तीत जास्त ग्रामविकासच्या माध्यमातून गावातले सर्वांगीण विकासाचे प्रश्न सोडवणं हेच आमचा अजेंडा आहे। पहिलाच पाहिजे झालं नाही हे काँग्रेसचा पायंडाच आहे की भ्रष्टाचारमुक्त कारभार लातूर जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे, लातूर पंचायत समितीमध्ये झाला पाहिजे आणि ह्या ज्या काही घटना आमच्या कानावर किंवा माध्यमांच्या मधून आमच्याकडे येत होत्या असं येणाऱ्या काळामध्ये काही असं आढळू नये ह्याची दक्षता आमचे सर्व सदस्य घेतील, जनसंपर्क दांडगा करतील आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाच्या मदतीनं ते कामं विकासाची कामं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सगळे सदस्य करतील।